ओंकार ग्रुप वडपे व ग्रामपंचायत वडपे यांच्या संयुक्त विद्यमाने होळी निमित्त महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन सोमवार दिनांक 2 मार्च 2026 रोजी रात्री 9:30 वाजता करण्यात आले। कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। यावेळी ग्रामपंचायतचे सरपंच प्रेमनाथ वडोलकर, माजी सरपंच अनंता पाटील, माजी सरपंच शशिकला सुनील पाटील, माजी सरपंच व सदस्य कविता सोंगार, उपसरपंच रुपेश शेलार, माजी सरपंच विजय पाटील, तंटामुक्त समिती अध्यक्ष सुनील पाटील, माजी उपसरपंच मोतीराम पाटील, संजय गायकवाड तसेच ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळाच्या पदाधिकारी, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडविणाऱ्या विविध कला सादर करण्यात आल्या। पारंपरिक नृत्य, लोकगीते आणि सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली। तसेच दुसऱ्या दिवशी धुळवडीचा धुळीवंदन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील महिला व सर्व पदाधिकारी यांनी एकमेकांना गुलाल लावून डीजेच्या तालावर नाचगात आनंदोत्सव साजरा केला। संपूर्ण गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। या निमित्ताने सर्व पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना धुळीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या। बघूया या आनंदमयी क्षणांची काही सचित्र झलक। 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती गणपती बाप्पाला स्मरून प्रत्येक शुभकार्याची सुरुवात आपण करत आहोत। आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात देखील बाप्पाच्या पूजनाने आपण करत आहोत। या गावच्या माजी सरपंच, विद्यमान सदस्य सौ शशिकला सुनील पाटील मॅडम यांच्या शुभ औक्षण करून आपण आजचा कार्यक्रम संपन्न करत आहोत। यानंतर अखंड हिंदुस्थानच्या आराध्यवत राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि औक्षण करून सन्माननीय पाटील मॅडम यांच्या शुभास्ते औक्षण केले जात आहे। सन्माननीय सरपंच साहेब प्रेमनाथजी वडोलकर साहेबांना विनंती असेल, संजय गायकवाड साहेब याला विनंती आपण पुष्पार्पण करायचं आहे। गणपती बाप्पाला आपण पुष्पार्पण करायचं आहे। रुपेश शेलार साहेब, उपसरपंच साहेब याला विनंती असेल, आपण देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करायचं आहे। सन्माननीय सरपंच साहेब तसेच सुनील पाटील साहेब, विजयदादा पाटील साहेब, मोतीराम पाटील साहेब आपण दीपपूजन करून घ्यायचं आहे। या सर्व राहिलेले पाहुणे या। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव शुभकार्येषु सर्वदा। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलवंश गृहवामन श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। धुरीदांच्या तिमिरे जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जे जे वांछिल ते दाव प्राणी जात विश्व वंदनीय माऊली मातेला वंदन करून अच्छा या गोड कार्यक्रम आपण प्रारंभ करत आहोत। आदरणीय सरपंच ओंकार ग्रुपच्या वतीने या ठिकाणी अर्थातच दीपपूजन करत आहेत। दुबे साहेब, डोंगरे साहेब, श्रीकांत डोंगरे साहेब युवा उद्योजक या गावातील त्यांच्या शुभस्ते आपण दीपपूजन करत आहोत। गणपती बाप्पा मंगलमूर्ती बजरंगबली की जय। आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपले 2 शब्द व्यक्त करत आहेत। सर्व ग्रामस्थांना प्रथम होळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, तसेच धुळवडीच्या सुद्धा हार्दिक शुभेच्छा। आजचा कार्यक्रम आहे आपला महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा। आपण भूमिपुत्र असल्याने आपल्यावरती जबाबदारी आहे की आपण आपली सांस्कृतिक परंपरा जपली पाहिजे। तुम्ही बघत असाल शहराच्या ठिकाणी ठाणे, कल्याण, डोंबिवली, मुंबई, नवी मुंबई या ठिकाणच्या लोकांना आपली परंपरा
जपली पाहिजे याचं भान याचं प्रत्येकानं आलेलं आहे. ते आपल्यापेक्षा मोठ्या उत्साहाने आज सुद्धा आपली खेडेगाव होती पहिली, ती आज सुद्धा अतिशय उत्साहाने हे सण साजरे करतात. आपण मला वाटतं कुठेतरी थोडंसं कमी पडतो. ही जी नवीन पिढी आहे, तरुणांची पिढी आहे, यांच्यावर सुद्धा आतापर्यंत आम्ही हे सांभाळलं, परंतु यापुढची जबाबदारी तरुणांना असेल. तरुणांना माझं आव्हान आहे की तुम्ही यापुढे याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपले सांस्कृतिक लोककला किंवा सांस्कृतिक परंपरा जपली पाहिजे. होळीच्या दानामध्ये आपण दारिद्र्य जाळलं, आपण राग द्वेष मत्सर हे जाळलं. आणि यापुढे मी तुम्हाला सांगतो की आपल्याला 100 वर्ष जगायचं असेल तर मत्सर किंवा दुसऱ्यावर जळणं आपण बंद केले पाहिजे. आणि त्यामुळे आपलं पुढचं जीवन सुद्धा चांगलं सुखकर होईल. आपल्या गावात एकोपा राहील आणि आपल्या गावाचं नाव आजपर्यंत आहे त्यापेक्षा 100% पुढे जाईल. मी ही आपणास खात्री देतो. परंतु त्यासाठी तुमची सुद्धा जबाबदारी आहे. ग्रामपंचायत वडपे चांगलं काम करत आहे. ग्रामपंचायत वडपे यांना भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. आता 2 दिवसापूर्वी आपल्या ग्रामपंचायतीला संत गाडगेबाबा महाराज पुरस्कार मिळाला. 9 लाखाची रक्कम मिळाली. म्हणजे कोकण विभागात आपल्या ग्रामपंचायत 2रा नंबर आला. हे नुसतं ग्रामपंचायतचे सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य यांचं श्रेय नाही, ते सर्व गावकऱ्यांचं ग्रामस्थांचं श्रेय आहे. असंच आपण यापुढे सहकार्य करत राहाल आणि आपल्या गावाचं नाव जिल्हा नाही तर महाराष्ट्रात लौकिक कराल ही अपेक्षा बाळगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रंगांचं आहे, तसेच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांच्या आयुष्यामध्ये आनंद येऊ द्यायचे, सुख समृद्धी आरोग्य आणि संपत्ती येवो आणि वर्षानुवर्ष असेच आनंदामध्ये होळी सण साजरा करो. सर्वांना माझ्याकडनं व ग्रामपंचायत वडपे व ओंकार ग्रुप तर्फे हार्दिक शुभेच्छा. होळी वर्षभर आपण ज्या सणाची वाट बघतो त्या होळी सणाच्या सर्व ग्रामस्थांना, ग्रामपंचायतीतील ग्रामस्थांना तसेच भिवंडीवासियांना होळीच्या व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघत असाल वडपे गावामध्ये ओंकार ग्रुपच्या माध्यमातून महिलांपासून तरुणांपासून महिलांपासून ते सर्वजण अतिशय आनंदाने हा धुळवडीचा सण साजरा करत आहेत. पुन्हा एकदा सर्वांना होळीच्या व धुळवडीच्या हार्दिक शुभेच्छा.